नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनलवरती. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेमार्फत SBI आशा स्कॉलरशिप ही राबविली जाते. या स्कॉलरशिपमध्ये इयत्ता 9वी पासून PG पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. तर या शिष्यवृत्तीचे पात्रतेचे निकष काय आहेत? किंवा या शिष्यवृत्तीसाठी कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत? शिष्यवृत्तीसाठी कुठे अर्ज करायचा? याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण सुरू करूयात. सुरुवातीला आपल्याला Googleवर SBI आशा स्कॉलरशिप हे टाकून घ्यायचं आहे. हे टाकल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला SBI आशा स्कॉलरशिपची ऑफिशियल वेबसाईट दिसते. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला SBI आशा स्कॉलरशिपचा अशा प्रकारे इंटरफेस दिसून येतो. तर यावर्षी SBIची प्लॅटिनम जुबली आहे. त्यानिमित्ताने यावर्षी आशा स्कॉलरशिपचे अर्ज सुरू झालेले आहेत. तर या स्कॉलरशिपमध्ये SBIने 7 सेगमेंट ठेवलेले आहेत. त्या 7ही सेगमेंटची माहिती आपण विस्तृतपणे पाहूयात. तर सुरुवातीला आपण स्कूल स्टुडंट्स म्हणजे जे विद्यार्थी 9वी पासून 12वी पर्यंत शिकतात त्या विद्यार्थ्यांसाठी रुपये 15,000 अशी शिष्यवृत्ती आहे. तर या शिष्यवृत्तीचा हेतू काय आहे की भारतातील इयत्ता 9वी ते 12वीमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत शालेय विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे. तर हा या योजनेचा उद्देश आहे. पुढे या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत? तर यातले पहिला म्हणजे की मागील वर्षी विद्यार्थ्याने कमीत कमी 75% गुण घेणे आवश्यक आहेत किंवा जर CGPA पद्धत असेल तर त्याला 7.5 CGPA असणे आवश्यक आहे. तर या अटीमध्ये जे विद्यार्थी SC आणि ST प्रवर्गाचे आहेत त्यांना 65% चालेल किंवा 6.5 CGPA असेल तर चालेल आणि जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 60% किंवा 6 CGPA असला तरी ते या योजनेसाठी पात्र होऊन जातात. आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे या या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 3 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी असणे अत्यंत आवश्यक आहे. तर या 2 बेसिक पात्रतेच्या अटी आहेत. आता यापुढे आपण या स्कॉलरशिपसाठी रिझर्वेशनचा रेशो काय तर ते आपण पाहूयात. या सेगमेंटमध्ये जेवढ्या काही जागा असतील त्यातल्या 50% जागा या मुलींसाठी राखीव ठेवलेल्या आहेत आणि 50% जागा या मुलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. आणि हे झालं मुलं आणि मुलींसाठीचं आरक्षण. आणि जनरल आरक्षण कॅटेगरी वाईज कॅल्क्युलेट करताना जेवढ्या जागा आहेत त्याच्या 25% जागा या SCसाठी राखीव आहेत, 25% जागा या STसाठी राखीव आहेत आणि 5% जागा ही PWBD दिव्यांगसाठी राखीव आहेत. PWBD दिव्यांग म्हणजे ज्याचं दिव्यांगाचं प्रमाण 40% पेक्षा जास्त आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी 5% जागा राखीव आहेत आणि उर्वरित जे 45% आहे ते जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. आता पुढे या स्कॉलरशिपसाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत तर त्यातलं पहिलं कागदपत्र म्हणजे ही स्कॉलरशिप 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे मागील वर्षाचे मार्कशीट मग 8वी पासूनचे आपले जेवढे पुढील मार्कशीट आहेत ती सर्व मार्कशीट आपल्याजवळ असणे अनिवार्य आहे. दुसरं विद्यार्थ्याचं आधार कार्ड. तिसरं विद्यार्थ्याच्या कुटुंबाचं उत्पन्न प्रमाणपत्र. 4 नंबर बोनाफाईड प्रमाणपत्र शाळेचे बोनाफाईड. 5 नंबर बँक पासबुक. आता इथे SBIचे जर बँक पासबुक असेल तर त्याला ते प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर पहिल्यांदा SBI बँकेमध्ये खाते काढायचे आणि त्यानंतरच या योजनेसाठी या स्कॉलरशिपसाठी आपण अर्ज करायचा आहे जेणेकरून ते आपला अर्ज प्राधान्याने कन्सिडर करतील. आणि शेवटचं म्हणजे आपला पासपोर्ट साईज फोटो. हे 6 डॉक्युमेंट आपल्याला या स्कीमसाठी आवश्यक आहेत. आता या स्कीमसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जर विद्यार्थी शासकीय शाळेमध्ये शिकत असेल तर प्राचार्याकडून तसं लेटर घ्यायचं कारण शासकीय शाळेमध्ये कोणतीही फीस घेत नाहीत. त्यामुळं फीस नसल्यामुळे प्राचार्याकडून त्यांच्याकडून तसं एक रेफरन्स लेटर घ्यायचं आहे आणि ते रेफरन्स लेटर आपण अपलोड करून टाकायचं आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्याला फीस नाही हे समजून जाईल. हे सर्व कागदपत्रे आणि हे अटीची जर आपण पूर्तता करत असतो तर आपण या योजनेसाठी खाली बॉटम साईडला अप्लाय नाव बटनावर क्लिक करून अप्लाय करू शकतो.
अप्लाय करताना ही योजना कंप्लीट फ्री आहे. आपल्याला ₹1ही चार्ज आपल्याला या योजनेसाठी घेतला जात नाही. त्यामुळे या योजनेसाठी कंपल्सरी अप्लाय करायला काहीही हरकत नाही. आता पुढच्या सेगमेंटकडे जाऊयात आपण. पुढची सेगमेंट आहे अंडर ग्रॅज्युएट, म्हणजे जे पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीची स्कॉलरशिप. तर अशा विद्यार्थ्यांना एकूण ₹75,000 इतकी स्कॉलरशिप मिळते. आता इथून थोडेसे नियम क्लिष्ट होत जातात. त्यातला आता या योजनेचा बेसिक उद्देश काय आहे? तर या योजनेचा उद्देश म्हणजे जे विद्यार्थी उच्च मानांकनाच्या संस्थांमध्ये पदवी शिक्षण घेत आहेत, अशा गुणवंत विद्यार्थ्यांची आर्थिक गरज भागविणे हा या स्कॉलरशिपचा मेन उद्देश आहे. आता पुढे या सेगमेंटची इलिजिबिलिटी काय आहे? सेम मागच्यासारखीच इलिजिबिलिटी आहे. मागील वर्षी कमीत कमी 75% गुण असणे अनिवार्य आहे. त्या प्रमाणात आपण CGPA पण घेऊ शकतो. 7.5 CGPA. SC आणि STसाठी 65% किंवा 6.5 CGPA आणि PWBD दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 60% किंवा 6 CGPA असणे अनिवार्य आहे. दुसरी म्हणजे इथे उत्पन्नाचं प्रमाण वाढतं. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आणि तिसरी म्हणजे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, विद्यार्थी NIRF म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या टॉप 300 रँकिंगमध्ये जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयात किंवा NAAC कमिटी, जी की नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल कमिटी आहे, त्या कमिटीमार्फत A ग्रेड किंवा त्यापेक्षा वरील ग्रेड प्राप्त असलेल्या महाविद्यालयात तो विद्यार्थी शिक्षण घेत असावा. ही तिसरी अत्यंत महत्त्वाची अट आहे. या होत्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता पुढे या स्कीमसाठी असलेलं रिझर्वेशनचं प्रमाण सेम मागे जसं होतं त्याप्रमाणेच रिझर्वेशनचं प्रमाण आहे. त्यामध्ये पहिलं म्हणजे 50% जागा या मुलांसाठी राखीव राहतील, 50% जागा मुलींसाठी राखीव राहतील. हे झालं जेंडर वाईज रिझर्वेशन. आता कॅटेगरी वाईज रिझर्वेशनमध्ये 25% जागा या SCच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहतील, 25% जागा या STच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहतील आणि 5% जागा या PWBD दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव राहतील. आणि जे उर्वरित 45% आहेत प्रपोर्शन, ते उर्वरित जनरल OBC या विद्यार्थ्यांसाठी त्या जागा राखीव असतील. तर हे होतं रिझर्वेशनचं प्रमाण. आता या स्कीमसाठी असणारे आवश्यक कागदपत्रे, यामध्ये मार्कशीट. आता ही डिग्रीचा कोर्स असल्यामुळे मार्कशीट 12वी किंवा त्याच्या पुढील तुम्ही काही शिक्षण घेत असेल तर त्याच्या पुढील डॉक्युमेंट. नेक्स्ट विद्यार्थ्याचं आधार कार्ड. पुढे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फॉर्म 16A, बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ॲडमिशन लेटर. 5वं फी रिसिप्ट, विद्यार्थ्याने महाविद्यालयाला भरलेली फीस. 6वं बँक पासबुक, सेम SBIचं बँक पासबुक असणं अनिवार्य आहे. ते असेल तर आपल्याला ते प्रायोरिटी देतील. आणि शेवट म्हणजे पासपोर्ट साईज फोटो. हे 7 डॉक्युमेंट या स्कीमसाठी लागतील. वरच्या अटींची जर पूर्तता आपण करत असतो, अटीची पूर्तता आणि हे डॉक्युमेंट जर आपल्याजवळ असतील तर आपण खाली अप्लाय नावावर क्लिक करून या योजनेसाठी अप्लाय करू शकतो. अप्लाय करण्यासाठी आपल्याकडून कोणतीही फीस घेतली जात नाही. ही झाली अंडर ग्रॅज्युएटची सेगमेंट. आता या पुढची सेगमेंट येते ती म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनची सेगमेंट. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सेगमेंटमध्ये विद्यार्थ्याला 1,50,000 पर्यंत स्कॉलरशिप दिली जाते. आता या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सेगमेंटचा उद्देश सेम तोच आहे, जे उच्च मानांकनाच्या संस्थांमध्ये शिक्षण घेतात, पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करणे, हा या योजनेचा मेन एम आहे. तर याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया ही सेम मागच्या स्कीमसारखीच राहणार आहे, जे अंडर ग्रॅज्युएटसाठी होती. त्यामध्ये पहिलं म्हणजे विद्यार्थी मागील वर्षी 50% गुण असणे किंवा 7.5 CGPA असणे आवश्यक आहे. SC आणि STसाठी ते प्रमाण 65% किंवा 6.5 CGPA आणि जे PWBD दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे ते प्रमाण 60% किंवा 6 CGPA पर्यंत असणं अनिवार्य आहे. दुसरं म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तिसरं विद्यार्थी NIRF रँकिंगच्या टॉप 300 महाविद्यालयात किंवा ज्ञान गुणांकन 1 किंवा त्यापेक्षा वरील गुणांकन प्राप्त असलेल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असावा. सेम तसेच रिझर्वेशनचा पण रेशो तसाच आहे. रिझर्वेशनसाठी 50% जागा या मुलांसाठी राखीव राहतील, 50% जागा या मुलींसाठी राखीव राहतील. आता जनरल कॅटेगरी वाईज जर रिझर्वेशनचं प्रमाण कॅल्क्युलेट करायचं झालं तर जे काही
25% जागा आहेत ते SC राखीव राहतील, 25% जागा STसाठी राखीव राहतील, 5% जागा या PWBD दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राहतील आणि राहिलेल्या 45% जागा या इतर विद्यार्थ्यांसाठी राखीव राहतील. हे होतं त्याचं रिझर्वेशनचं प्रमाण. आता डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड पर सेम मागच्यासारखेच अंडर ग्रॅज्युएट सेगमेंटसाठी जे आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात त्यासारखेच सेम डॉक्युमेंट्स आपल्याला PGच्या याला पण लागतात. त्यामध्ये पहिलं म्हणजे मागील मार्कशीटमध्ये पदवी आणि त्याच्या पुढील जे काही तुम्ही शिक्षण घेतलं असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग डॉक्युमेंट्स लागतील. दुसरं विद्यार्थ्याचं आधार कार्ड, तिसरं उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फॉर्म 16A, बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा ॲडमिशन लेटर, भरलेली फीस रिसिप्ट आणि बँक पासबुक. आता इथे पण सेम SBIचं बँक पासबुक असणं अनिवार्य आहे. SBIचं बँक पासबुक असेल तर ते आपल्याला प्रायोरिटीनं कन्सिडर करतील. आणि शेवटचं म्हणजे आपला पासपोर्ट साईज फोटो. हे 7 डॉक्युमेंट्स असतील आणि वरच्या अटींची जर आपण पूर्तता करत असतो तर आपण खाली अप्लाय नाववर क्लिक करून या सेगमेंटसाठी आपण शिष्यवृत्ती फॉर्म भरू शकतो. हा फॉर्म भरण्यासाठी कोणतीही फीस नाही आहे. ही होती पोस्ट ग्रॅज्युएशनची सेगमेंट. आता पुढची सेगमेंट ही खास मेडिकल विद्यार्थ्यांसाठी आहे. मेडिकल इन द सेन्स फक्त MBBS नीट देऊन MBBSसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सेगमेंट आहे. या सेगमेंट आता इथून पुढच्या सेगमेंट थोडंसं फास्ट बघूयात. या सेगमेंटमध्ये जे विद्यार्थी MBBS करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी या स्कॉलरशिपमधून जवळपास 2 लाखापर्यंत स्कॉलरशिप SBI मार्फत दिली जाते. याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया ही सेम 75% मार्क असणे, 75% मार्क, परत उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी. फक्त इथे एक क्रायटेरिया चेंज होतो की विद्यार्थी हा एम्स कॉलेजमध्ये किंवा NIRFच्या टॉप 50 MBBS कॉलेजमध्ये प्रवेशित असणे गरजेचं आहे आणि विद्यार्थ्याकडं नीटचं स्कोर कार्ड असणं गरजेचं आहे. बाकी रिझर्वेशन वगैरे सेम मागील क्रायटेरियानुसारच आहे. डॉक्युमेंट्स जे आहेत ते पण सेमच आहेत. फक्त इथे एक नवीन डॉक्युमेंट्स वाढतं ते म्हणजे नीटचं स्कोर कार्ड. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त या सेगमेंटसाठी MBBSमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी फक्त अर्ज करू शकतात. इतर विद्यार्थ्यांना जर अर्ज करायचा असेल जे BDS BAMS करतात त्यांना अंडर ग्रॅज्युएट सेगमेंटमधूनच अर्ज करावा लागेल. त्यांनी या सेगमेंटमधून अर्ज केल्यानंतर त्यांचा अर्ज हा बाद होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी अंडर ग्रॅज्युएट सेगमेंटमधून अर्ज करायचा आहे आणि जे प्रॉपर MBBS करत आहेत ते विद्यार्थी या सेगमेंटमधून अर्ज करू शकतात. सेम तसेच याच्या पुढची IIT स्टुडंट्ससाठी जे प्रॉपर IITसाठी ॲडमिशन घेत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी SBI मार्फत 2 लाखापर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते. याचं पण इलिजिबिलिटी क्रायटेरिया ही सेमच आहे. फक्त इथे जे टॉप 23 IIT इंडियामध्ये आहेत कॉलेज त्या कॉलेजमध्ये तो विद्यार्थी प्रवेशित असणं गरजेचं आहे. बाकीचा क्रायटेरिया सेमच आहे. मार्क 75%, उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आणि विद्यार्थ्याने JEE ॲडव्हान्स पास झालेलं पाहिजे. त्याचं स्कोर कार्ड त्याच्याकडे असलं पाहिजे. बाकी रिझर्वेशन क्रायटेरिया सेम मागील सेगमेंटसारखेच आहे. डॉक्युमेंट जे आहेत ते पण सेम मागील सेगमेंट्सच्या डॉक्युमेंट्स प्रमाणेच आहेत. फक्त इथे नवीन एक डॉक्युमेंट्स वाढतं जे की JEE ॲडव्हान्सचं स्कोर कार्ड आणि IIT कॉलेजमध्ये घेतलेलं प्रवेशचं एनरोलमेंट लेटर. या गोष्टी आपल्याला या सेगमेंटमध्ये वाढतात. इथे फक्त IIT इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सेगमेंट आहे. बाकी BTech किंवा नॉन IIT जर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला अंडर ग्रॅज्युएट सेगमेंटमधूनच अर्ज करावा लागतो. या सेगमेंटमधून अर्ज केल्यानंतर BTech किंवा नॉन IIT स्टुडंट्सचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी अंडर ग्रॅज्युएट सेगमेंटमधूनच अर्ज करायचा आहे. नेक्स्ट सेगमेंट येते ते IIM स्टुडंटसाठी जे विद्यार्थी MBA कॅटची एक्झाम देऊन MBA करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही सेगमेंट आहे. अशा विद्यार्थ्यांना SBI जवळपास 5 लाख रुपयेपर्यंत स्कॉलरशिप देते. यामध्ये याचा क्रायटेरिया असा आहे, इलिजिबिलिटी ही सेम राहते. फक्त यामध्ये एक नवीन गोष्ट वाढते की जे की अक्रॉस इंडियामध्ये टोटल 22 IIMचे कॉलेज आहेत त्या कॉलेजपैकी कुठल्या तरी कॉलेजला विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. बाकीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा सेम आहे. विद्यार्थ्याकडे कॅटचं व्हॅलिड स्कोर कार्ड असणं गरजेचं आहे. रिझर्वेशन क्रायटेरिया सेम राहणार आहे. डॉक्युमेंट सगळे सेम राहणार आहेत. फक्त एक डॉक्युमेंट वाढेल जे की कॅटचं स्कोर कार्ड आहे आणि दुसरं म्हणजे IIMचं ॲडमिशनचं लेटर किंवा IIM कॉलेजचं बोनाफाईड लेटर. बाकीचा क्रायटेरिया हा सेम मागील सेगमेंट्सप्रमाणेच आहे. लास्टची सेगमेंट म्हणजे जे विद्यार्थी ओव्हरसीज स्टडीजसाठी परदेशात जातात अशा विद्यार्थ्यांना
SBI बँकेमार्फत 15 लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिपचा अवॉर्ड दिला जातो. याची पण क्रायटेरिया जवळपास पूर्णपणे सेम आहे. फक्त 2-3 एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बदल होतो. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याने ज्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतलेला आहे ते युनिव्हर्सिटी QSच्या टॉप 200 रँकिंगमध्ये असणं गरजेचं आहे. बाकीची एलिजिबिलिटी क्रायटेरिया ही मागील सेगमेंटप्रमाणेच आहे. रिझर्वेशन हे मागील सेगमेंटप्रमाणेच आहेत आणि लागणारे डॉक्युमेंट्स पण मागील सेगमेंटप्रमाणेच आहेत. फक्त इथे जो विद्यार्थी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशित आहे ती युनिव्हर्सिटी QSच्या टॉप 200 रँकिंगमध्ये असणं गरजेचं आहे. बाकीची प्रोसेस पूर्णपणे सेम आहे. तर या होत्या टोटल 7 सेगमेंट्स. तर ह्या 7 सेगमेंट्समध्ये पैकी आपल्याला जी सेगमेंट लागू होते त्या सेगमेंटमध्ये आपण अर्ज करायचा आहे. आता यामध्ये एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी पहिली सेगमेंट आहे 9वी ते 12वी यामध्ये कोणतीही क्लिष्ट अशी अट नाही. त्यामुळे जवळपास 100% विद्यार्थी या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात. बाकी सिलेक्शन प्रोसेसवर डिपेंड आहे. परंतु अप्लाय करायला अशी कोणती क्लिष्ट अट नाही. त्यामुळे या स्कीमसाठी 100% विद्यार्थ्यांनी अप्लाय करावे. तर आता हे सेगमेंट झाल्यानंतर अप्लाय करण्याची प्रोसेस कशी आहे? तर जे आता आपण बघितलं प्रत्येक सेगमेंटच्या बॉटम साईडला अप्लाय नाव आहे. त्या अप्लाय नावावर बटनवर क्लिक करून घ्यायचे. ते बटनवर क्लिक केल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन करण्यासाठी अकाउंट वगैरे काढून घ्यायचं. अकाउंट काढल्यानंतर जे आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या फुलफिल करून घ्यायचा. तो फॉर्म फुलफिल करून गेल्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आपण रेडी ठेवलेले आहेत ते डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या क्लीन आणि क्लिअर अपलोड करायचे आहेत जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही. आणि जे काही या स्कॉलरशिपच्या टर्म्स आहेत त्या ॲक्सेप्ट करून घ्यायच्या. ते ॲक्सेप्ट केल्यानंतर जो आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट करून घ्यायचा. तर अशा सिंपल प्रकारे आपण ऑनलाईन अप्लाय करू शकतो. ही झाली पूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेस. आता ॲप्लिकेशन करताना महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स ते रेडी ठेवायचे. त्यामध्ये काय काय रेडी ठेवायचं आहे ते आपण बघू शकता. पहिलं म्हणजे अकॅडमिक रेकॉर्ड. जे काय आपलं मार्कशीट आहे ते पूर्ण आपलं मार्कशीट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. दुसरं आयडेंटिटी प्रूफ. त्यात मॅक्झिमम आधार कार्ड सगळ्यांजवळच असतं. त्याच्यावर म्हणजे जे काय आपले फायनान्शियल डॉक्युमेंट्स आहेत पासबुक काढून घ्यायचं SBI बँकेचं. जर असेल तर वेल अँड गुड, नसेल तर पहिल्यांदा SBI बँकेचं पासबुक काढायचं आणि त्यानंतरच या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं. नेक्स्ट पुढचं म्हणजे ॲडमिशनचे प्रूफ, कॉलेजचं बोनाफाईड किंवा ॲडमिशनची रिसिप्ट आणि जे काय आपले पर्सनल डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याजवळ ठेवणं गरजेचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स असल्यानंतर आपण व्यवस्थितरित्या या स्कीमसाठी अर्ज करू शकतो. आता या सन 2026-27साठी महत्त्वाच्या जे काही डेट्स आहेत ते म्हणजे ही ॲडमिशन प्रोसेस 22 जुलै 2026 पासून सुरू झालेली आहे आणि या ॲडमिशन प्रोसेसची शेवटची तारीख असणार आहे 4 सप्टेंबर 2026. तर सर्व विद्यार्थ्यांनी 4 सप्टेंबर 2026 पूर्वी या स्कीमसाठी अर्ज भरून घ्यायचा आहे किंवा अप्लाय करून घ्यायचा आहे. यामध्ये एक लक्षात घ्या, या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायला कोणतीही फीस नाही. त्यामुळे जर आपण क्रायटेरियामध्ये बसत असतो तर 100% अप्लाय करा. बाकीची सगळी प्रोसेस ही सिलेक्शन क्रायटेरिया, त्यांचा जो सिलेक्शन क्रायटेरिया असेल त्यावर डिपेंड आहे. त्यामुळे 100% विद्यार्थ्यांनी जर या स्कीममध्ये आपण फिट होत असेल तर अप्लाय करावा. तर आता सिलेक्शन प्रोसेस कशी होणार? सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय असणार? हे सुरुवातीला आपण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर आपला जो फायनान्शियल रेकॉर्ड आहे म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती आणि आपली गुणवत्ता, जे मागील आपले मार्कशीट्स आहेत त्याच्यावरचे मार्क्स आणि आपली फायनान्शियल कंडिशन, या दोन्ही गोष्टींचं SBI बँकेमार्फत ॲक्सेस केला जातो किंवा या दोन्ही गोष्टींचं तपासणी केली जाते. आणि हे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते विद्यार्थ्यांची लिस्ट किंवा कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट करतात आणि शॉर्टलिस्ट केलेल्या कॅन्डिडेट्सला टेलिफोनवर कॉल केला जातो. टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतला जातो इन ब्रॅकेटमध्ये. म्हणजे सोपं सांगायचं झालं तर टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतला जातो आणि त्या इंटरव्ह्यूनंतर ते जर तुमचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू व्यवस्थित झाला किंवा त्यांना जे काही नीड्स आहेत, जे काही गोष्टींची आवश्यकता आहे ती जर त्यांची पूर्तता झाली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यासाठी ते तुम्हाला ईमेल करतात. आता दुसरं म्हणजे या स्कीमसाठी समजा सिलेक्शन झालं तर आपल्याला या स्कॉलरशिपची अमाऊंट कशी मिळणार? तर ऑब्व्हियसली तुम्ही SBI बँकेचं पासबुक अपलोड केलेलं असते त्या बँकेमध्ये डायरेक्ट ते संपूर्ण अमाऊंट टाकून देतात. त्या अकाउंटमध्ये तुम्हाला पूर्ण स्कॉलरशिपची रक्कम मिळून जाते. आता डिप्लोमाच्या स्टुडंटसाठी ही स्कॉलरशिप आहे का? तर
डिप्लोमा स्टुडंटसाठी ही स्कॉलरशिप नाही. ही स्कॉलरशिप फक्त 9वी ते 12वी अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आहे. डिप्लोमा काउंट होत नाही. अशा प्रकारे आपण या स्कीमची पूर्णपणे माहिती पाहिलेली आहे. या स्कीमचा जो काही रिझल्ट असेल तो तुम्हाला ईमेलद्वारे कळविला जातो. तर ही होती या योजनेची संपूर्ण माहिती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर काही अडचणी असतील तर कमेंट करा. थँक्यू.